हॅलो मंजिरी मॅडम आणि सर्व सख्यांना नमस्कार. आज मंगळवार दिनांक 31 मे 2022. गेल्याला आपण तीन संतांची नावं घेतली होती. मी ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ अशा तिघांची मी माहिती सांगितली होती. आता संत तुकाराम आणि निवृत्तीनाथ ह्या दोन संतांची माहिती सांगते. भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवानी घातला. नामदेवानी त्याला विस्तारले. मोडकळीस आलेल्या ह्या धर्ममंदिराचा जीर्णोद्धार नाथानी केला. तुकोबांनी त्यावर कळस चढवला तर रामदासाने त्यावर भगवा ध्वज लावला. तुकोबारायांचे घराणेच विठ्ठल भक्तीत रंगलेले होते. लहान वयातच विठ्ठलाविषयी त्यांना जिव्हाळा निर्माण झाला. तुकाराम म्हणतात, विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यास विसावा. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबांच्या वडिलांनी घर आणि प्रपंचाचा भार त्यांच्यावर टाकला. नंतर दुष्काळ पडला व त्यांचे कुटुंब त्यात निर्वतले. त्यामुळे संसारातला त्यांचा रस गेला व इंद्रायणी काठी व भंडारा डोंगर त्यांना जवळचा झाला. वास्तव प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे या जन्माचा अर्थ काय असे अनेक प्रश्न त्यांना पडू लागले व अशा चिंतनातूनच भक्तिमार्गावरले त्यांचे पाऊल पडू लागले व ते दृढ झाले व सर्वांनाच आधार वाटतो अशा पांडुरंगाचा हात त्यांनी धरला. ते म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. हाच त्यांच्या जगण्याचा पाया बांधला. व अशा चिंतनातूनच भक्तिमार्गावर त्यांचे पाऊल पडू लागले व दृढ झाले व सर्वांनाच आधार वाटतो अशा पांडुरंगाचा हात त्यांनी धरला. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्या परिस्थितीचे आहे त्याप्रमाणे स्वागत करणे आणि खेळकरपणे स्वागत करण्याचे त्यांचे कौशल्य मनाला स्तिमित करून टाकतं. जे होतं ते चांगल्यासाठीच अशी त्यांची भावना होती. नामदेवांच्या अभंगाचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. नामदेव महाराजांनी आपली प्रतिज्ञा तुकाराम महाराजांना पूर्ण करायला सांगितली. म्हणजे कुठचं तर शतकोटी अभंग पूर्ण करणे. तुकाराम महाराजांवर ज्ञानेश्वर नामदेव संतांचा विलक्षण प्रभाव होता. तुकाराम म्हणतात की एवढं तत्त्वज्ञान माझ्या वाणीने बोलावं इतकं माझं ज्ञान नाही. आधीच्या संतांचे उष्टे शब्द मी माझे म्हणून म्हणतो. तुकारामांची काव्यगंगा 15-16 वर्षे प्रवाहित होती. 4500 अधिक अभंग त्यांनी लिहिले आणि उच्चारले पण. अंतरंगातील तळमळ, वेदशास्त्र पुराणे यांचे दाखले सोपे करून सांगण्याची त्यांची पद्धत, यामुळे तळागाळापर्यंत त्यांचे अभंग जाऊन पोहोचले. ही आपलीच व्यथा आहे असं लोकांना वाटू लागलं, म्हणून त्यांच्या कथा कीर्तनाला गर्दी होऊ लागली. कीर्तनासंबंधी पण त्यांचे काही नीतिनियम होते, ते त्यांनी स्वतः पण पाळले. रामेश्वर भट, मंबाजी गोसावी हे कथा कीर्तन करताना द्रव्य घेत असत. तुकारामांना हे कधीच रुचलं नाही. त्यांनी आपल्या अभंगातून पुन्हा पुन्हा असं सांगितलेलं आहे, कथा करोनिया मोल ज्यांचे घेती, तेही दोघे जाती नरकामध्ये. आपल्या अभंगातून कीर्तनातून भक्तीचा डांगोरा तर पिटलाच, पण समाजाला विचार करायला लावून लोकांना अंतर्मुख केलं. जनसामान्यांचा विलक्षण कळवळा त्यांच्या हृदयात होता. ते म्हणायचे, बुडती हे जन न देखवे डोळा. सामान्यांचे सुखदुःख कसे कमी होईल हेच त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट होते. सत्य काय व असत्य काय ह्यावर प्रकाश टाकणं हीच तुकारामांची भूमिका होती.
भक्ती म्हटलं की नामस्मरण आलंच. धर्मरक्षणाची जबाबदारी परमेश्वरानं आपल्यावर टाकली आहे, या भावनेने ते समाजाला सावरू पाहत होते. समाज बलशाली समाज बलशाली व्हावा, देवधर्म संस्कृती यांचा त्यांनी आदर करावा, हरिभक्तांचा समाज व्हावा, हे त्यांचं स्वप्न होतं. सदैव साम्राज्याचा उद्धाराचा विचार त्यांच्या मनात असायचा. संसार, धनाचा मोह, मृत्यू, जीवनाची क्षणभंगुरता ह्या विषयावरच्या अभंगाचा त्यांनी जणू पाऊसच पाडला. शृंगारलेलं प्रेत जसं निरुपयोगी असतं, तसं अहंकारयुक्त ज्ञान असतं. अहंकाराचा एक थेंबसुद्धा साऱ्या ज्ञानाला नासवून टाकतो, असं ते म्हणत. उपदेश करणाऱ्यांपासून लोक 4 हात दूर राहतात, असा आपला अनुभव आहे. पण तुकाराम महाराजांनी इतका उपदेश करूनही लोक त्यांच्यापासून दूर गेले नाही, तर उलट त्यांच्या अभंगाच्या प्रेमातच पडले. क्षमा हा मोठा गुण तुकाराम महाराजांकडे आहे. न्यायाची व सत्प्रवृत्तीची बाजू ते ताकदीने उचलून धरतात व निकराने मांडतात, आणि जेथे प्रहार करायचा तेथे ते अचूक करतात. राग आला, स्वतःच्या तोंडून कठोर शब्द निघाले, तरी त्यांनी मनाची शांती कधी ढळू दिली नाही. एकनाथांनी थुंकणाऱ्या यवनाला परत परत क्षमा केली, पण हे तुकाराम महाराजांनी केले नसते. त्याला क्षमा केली नसती. 4-2 उपदेशाचे धडे त्याच्या मस्तकी घातलेच असते. हा या दोघांच्या व्यक्तिमत्वातला भेद आहे. कारण तुकारामांच्या काळात समाजावर होणाऱ्या अन्यायाने तीव्र रूप धारण केलं होतं. त्यावेळी तुकारामांसारख्या संतांच्या जिभेलाही वज्रपाणाची धार आली होती. त्या धारदार जिभेनी कुणाला तोडायचे याचा विवेक त्यांच्या ठायी होता. अमंगलावर प्रहार केल्याशिवाय मंगल तोरण बांधणे अवघड आहे, ह्याची जाणीव त्यांना होती. संन्यासी, ढोंगी व इतर लोक बाह्य गोष्टीत अडकलेले पाहून त्यांनी त्यांच्यावर पण कोरडे ओढले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप. काही जण म्हणतात की काहीही झालं तरी संतांनी असे शब्द वापरणे योग्य नाही, पण अनिष्ट प्रवृत्तीला सज्जन विरोध करत नाहीत, म्हणून दुर्जनांचं फावतं. जिथे आवश्यक असेल तिथे खणखणीत प्रहार करणं यासाठी वेगळेच धाडस लागतं, व ते धाडस तुकारामांच्या ठिकाणीच आढळतं. उदाहरणार्थ, एखाद्या गाढवाला तीर्थस्थानी नेऊन आंघोळ घालणं. ज्याचं मन शुद्ध नाही त्याला उपदेशाच्या गोड शब्दांनी काही फरक पडत नाही, तिथे काठीच मारावी लागते. म्हणून ते म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं म्हणणाऱ्या तुकारामांनाच युद्ध या पाखंडांविरुद्धही चालू होतं. तुकारामांची वाणी कधी फुलापेक्षा कोमल तर कधी वज्रापेक्षा कठोर होती. तुकारामांची गाथा वाचताना आपण काही वाचत आहोत असं वाटत नाही, तर थेट त्यांच्याशी संवाद साधतो असं वाटतं. आज मराठी भाषा समृद्ध करणारी कितीतरी वचनं तुकारामांची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, किंवा मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. तुकाराम महाराजांनी बोलावं आणि ते सुभाषित व्हावं इतकं सामर्थ्य त्यांच्या वाणीत होतं. एकच मागणं ते भगवंताकडे मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुख घालावे आम्हासी.
संत निवृत्तीनाथ 13व्या शतकातील वैष्णव नाथ परंपरेतील योगी होते. गहनीनाथ हे त्यांचे गुरु. ते पहिले वारकरी संत होते. एकदा विठ्ठलपंत बायको आणि 4 मुलांसह त्र्यंबकेश्वरला शंकराच्या दर्शनासाठी चालले होते. वाट जंगलची होती. अचानक वाघाची चावड लागली. त्यामुळे सर्व घाबरले आणि सुरक्षिततेसाठी सर्वांची पळापळ झाली. त्यावेळी निवृत्तीनाथ हे सर्वांपासून लांब गेले. निवृत्तीनाथ भ्यायलेले होते, थकलेले होते. ते अंजनी पर्वतातील एका गुहेच्या इथे गेले. एक ऋषी तिकडे ध्यान करत होते. त्यांना पाहून निवृत्तीनाथांनी नम्रपणे नमस्कार केला. ऋषींनी डोळे उघडले, त्याच्याकडे प्रेमाने पाहिले व म्हणाले, तर शेवटी तू आलास. निवृत्तीनाथांना अर्थ समजला नाही आणि ते संभ्रमात पडले, कारण हे ऋषीच त्यांचे एका जन्मातील गुरु होते. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर यांनी हात ठेवला तेव्हा निवृत्तीनाथांचे अज्ञान दूर झाले व त्यांना आठवले की हे ऋषी एका जन्मात त्यांचे गुरु होते व त्यांनीच निवृत्तींना नाथपंथाची दीक्षा दिली होती आणि योगाची रहस्य सांगितली होती. तेव्हा ते योगी निवृत्तीनाथ झाले होते. निवृत्तीनाथ ह्या गुरूंना सोडायला तयार नव्हते, पण गुरूंनी दिलेले त्यांचे ह्या जीवनातील कार्य करण्यासाठी, ते सोपवलेले काम पार पाडण्यासाठी त्यांना गुरूंचा निरोप घ्यावाच लागला. यांची निवृत्तीनाथांची ख्याती म्हणजे हे संत ज्ञानेश्वरांचे गुरु. निवृत्तीनाथांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना दिले व त्यातूनच ज्ञानेश्वरांनी लहान वयातच ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या महान कृती निर्माण केल्या. ज्ञानेश्वरांना नाथ परंपरेची दीक्षा देऊन तात्विक ग्रंथ लिहिण्याचा सल्ला दिला व तोच पुढे अमृतानुभव म्हणून ओळखला जाऊ लागला. निवृत्तीनाथांनी निवृत्तीदेव, निवृत्तीसार व उत्तर गीताटिका असे 3 ग्रंथ लिहिले असे म्हणतात, पण ते आज उपलब्ध नाहीत. निवृत्तीनाथांनी पण हरिपाठ लिहिला. त्यांच्या हरिपाठात 25 अभंगाचा समुच्चय आहे व प्रत्येक समुच्चयात 3-4 अभंग आहेत. सामान्य माणसांच्या प्रपंचात सुखाचे प्रसंग क्वचित येतात, पण पंढरीत नित्य दिवाळीच असते. जेथे हरी उभा आहे तेथे सुखाला काहीच कमी नाही. ह्या भूतलावर अध्यात्माची पीठे अनेक असतील, पण आदिपीठ एकच आहे व ते म्हणजे पंढरपूर. हेच निवृत्तीनाथ सांगतात. कलियुगात जनसामान्यांना तारण्यासाठी पुंडलिक याने प्रत्यक्ष भगवंताला या पुण्यक्षेत्री उभं केले आहे. पंढरीला त्यांनी पुंडलिकाची पेठ व वैष्णवांचा हार म्हटले आहे. इथली वारी करणारा, इथे जन्म घेणारा सर्वार्थाने धन्य आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, युगे 28 उभा ऋषिकेश. अनंत जन्माची पुण्याई असेल तरच भक्ताचे पाय पंढरीकडे वळतात. पंढरीला त्यांनी आदिपीठ म्हटले आहे, कारण देवांचाही देव पंढरीत असल्यामुळे सामान्यांपासून ते श्रेष्ठ संतांपर्यंत सर्व भक्त पंढरपुरातच येतात. प्रत्यक्ष देवही पांडुरंगांच्या चरणी मिठी घालण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात असे निवृत्तीनाथ म्हणतात. सगुण रूपाने साकारलेला पांडुरंग म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच होय. भक्तांना वरदान देण्यासाठी अव्यक्त परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने व्यक्त झाले आहे असा श्रद्धायुक्त भाव निवृत्तीनाथांनी प्रगट केला. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतांच्या सान्निध्यात 1219 मध्ये त्यांनी समाधी घेतली. निवृत्तीनाथ म्हणतात, निवृत्तीचा सखा विठ्ठल रूप देखा, निवृत्तीचे गुज पांडुरंगा बीज, निवृत्ती साकार विठ्ठल आचार, निवृत्ती तत्पर हरिरूप सर्व, जनांसी तारक विठ्ठलची एकै. धन्यवाद.